तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सगळेजण कसे आहात? आता आपण आता आपल्या वर्कआउटला. तर सगळं लिंबू पाणी पिऊन जाऊ आपण वर्कआउट कर. सगळेजण आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण 8-10 दिवस ब्लॉग टाकला होता, कारण रिझनच असे की आपण वेगवेगळ्या कामात बिझी असल्यामुळे ते झालंच नाही. तर चला, मस्त कॉफी घेऊ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज नवीन मेंबर येत आहे आपल्यासोबत. गेस करा कोण असेल. इथं चौकात उभारलाय. नवीन मेंबर दाखवतो. काल व्हिडिओ टाकला, लगेच आज सकाळी एक मेंबर तयार फिरायला. मस्त सकाळचं वातावरण असतंय, मस्त भारी वाटतंय फिरायला, व्यायाम करायला, गारगार एकदम. तर आपल्या ब्लॉग मध्ये सुद्धा येईल तो आज. त्याला आपण आज घेऊया. उभारलाय म्हणा चौकात. मोटिवेशन हो, बाकी काही नाही. आंब्यात आहे कुई आणि आले आहेत मयुरेश भोई. गाडी लावा. घरात लावली असती गाडी. चल, मयुरेश भोई आलेले आहेत आज. म्हणते आज याचा दिवस कुणीकडे उजाडलाय माहित नाही. आलाय उठून सकाळ सकाळी. रोज असतोय इकडे फिरायला. ए रोज कुठं दिसतोय? सांगितलंस काय तर सांगायचं म्हणून. काय इथं असते म्हणून रोज फिरायला. हे आमचा ब्लॉग सकाळी चालू होते. चला, एकाच गाडीवर दोघं जाऊ. माझी लावतो गाडी घरात, भेटू ग्राउंडवर. आम्ही व्यायाम करून आलोय जस्ट. अजून एक मेंबर भेटले तिथं, प्रशांत शिंदे. मोटिवेट होऊन दुसरीकडे चाललाय फिरायला. काय दुसरीकडे बघितलंय माहित नाही. या रस्त्याला कोण असते माहिती आहे रे मला. काय करतोय? पांढरा शर्ट घालून व्यायाम ठेव गप्प. काय करणार आहे? अरे इस्त्री शर्ट, अरे ऑफिसचा शर्ट, अरे सरळ ठेव. हे अशी मेंबर आहेत. मयुरेश भुई, प्रशांत शिंदे व्यायामाला आलेले आहेत. फिरून आलाय 4 किलोमीटर. डोळ्यात किडा गेलाय त्याच्या डोळ्यातलं किड काढा. कसलं रे माहिती? कसं काय उठून गेलाय सर? जरूर जातोय मला दिसत नाही रोज. तू आज गेला, तुला ग्राउंडवर यायला काय होते? आज तू दिवस उगवला बघितलास मयूर. तुला ग्राउंडवर यायला काय होते रे? मी रोज या रोडला फिरतोय. तुला ग्राउंडवर यायला काय होते? आम्ही नेतोय गाडीवर तुला बसून. माझी इलेक्ट्रिकल गाडी आहे, पेट्रोल जात नाही काय नाही. उठून तर यायचं सकाळी. 2 आहेत, 3 जण जाऊया एका गाडीवर. पाय तर चिंगाला एक बोलूया. त्याला दूध म्हणजे तू दगा द्यायला लागलायस मागं ना आमच्या. असं ते ह्या रोडला काहीतरी विशेष आहे, काहीतरी करतोय. विशेष आहे या रोडला. त्या राधानगरी जवळ विशेष आहे. त्या राधानगरी काय राधानगरी जवळ तिथं विषय असतात रे. राधानगरी तिथं विषय असतात, रोज जात नाही कोण. देखा आपने लापरवाही का नतीजा है. धुमाळ्यांना चाललं, धुमाळ्यांना. हा मेरी जान. मस्तपैकी व्यायाम करून सगळे एकत्र आलोय. फ्रेश बी झालं.
कुणाला दाखवलं लोड मयुरी होई डोळे बघा अजून. त्या झोपेतनं उठला नाही रे झोप गेली नाही अजून. कानात घाल की कॅमेरा त्याच्या यायला किती समोर आला बघ की कानात घाल. काय वागलायस? बड्डेचा पर्सेस बघितलास काय? बघितलं की काय बोलवायचं रे इथल्या इथं. तू तसं आहे मग काय कोणाला याला बोलवायचं? एवढं तुम्ही असणार दुसरीकडे कुठं तर कामात तुला त्या दिवशी 8 वाजता आलतो ऑफिस. आम्ही मग 8 वाजता बड्डे झालता आमचा. झाले तो 4.5 तू 4.5 किलोमीटर चालला तुझ्या डोळ्यातून झोप उडली नाही अजून. हा तेवढं होणार रे. अरे तू हात काढ खाली तेवढं होणार म्हणजे काय. मैऱ्यानं काहीतरी युनिक टी शर्ट घ्यावा म्हणून असला टी शर्ट घेतलेला आणि सेम इथं माणूस तसला सेम टी शर्ट घालून उभारलाय. आहे काय हे मैऱ्याला असं वाटलं की हे इथलंच आहे असं. आणि बघा माझ्या आणि त्यासारखं कोण घेणार नाही असं त्याला वाटलेलं. लय मोठा स्कॅनर त्याच्या युनिक टी शर्ट घेतला. लय मोठा गेम झालाय मैऱ्यावर. डीमार्टचा डीमार्ट कळलं 99चा स्कॅम आहे डीमार्टचा. तो 99 रुपये किती बी घुमव 6 महिने घुमव. मस्तपैकी वर्कआउट आवरून आज काय आपला मयूर शेट आलेलं नाही आहे तर आपण जरा केस आणि दाढी सेट करायला जाऊया. ऊन पण हळूहळू वाढत आहे तर चला आपल्या न्हाव्याकडे जाऊया. दाखवतो आमचा न्हावी. एक्सपर्ट आहे एक्सपर्ट. केस कापण्यात एक्सपर्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टीत पण एक्सपर्ट आहे लय. तर मस्त हेअरस्टाईल सेट करून येऊया. दाढी वगैरे सगळं नीट करून येऊया. तर चला दाखवतो आमचा न्हावी कसा आहे. एक्सपर्ट आहे एक नंबर युनिसेक्स. भेटू तिथे गेल्यावर. यो आहे आमचा न्हावी हर्षद यादव. त्याचं दुकान 7A युनिसेक्स फॅमिली सलून. बरोबर बिरनाळे कॉलेजच्या ह्या बिल्डिंग 7 हिल्सच्या खाली. काय नाही त्या सगळं टॉयलेट धुवून आणलाय. रांगोळी आलाय रे. आणि हा बघा आलाय तोंडवर करून. एक महिना गाव सोडून जातोय आणि आता येतोय तोंड इचकायला इथं. कशाला आलायस? तुला भेटायला भावा. भेटायला बाहेर काढा. केस कापत आहे आपण मस्तपैकी. आता मस्त हेअरस्टाईल करू. आपला न्हावी बघा कसा आहे काय टॅटू बिटू जोरात. लास्ट टाइम ब्लॉग मध्ये घेतला नाही चिडलेला तर ह्यावेळी घेतो याला. केस कापून झाल्यावर दाखवतो सगळा लुक कसा केलाय. भेट चिंग्या नुसता पळायला बोलवलं वे. 9 वाजता रवण्याचा चालते की सारेगम कारवा बघा कसा आहे. 3000 रुपये. 3000 रुपये. 9 सुद्धा वगैरे पवायला मी तयार आहे एनी टाइम. 8ला येऊ उठायला पाहिजे. 8ला उठणार काय 8ला? लास्ट 8 कधी बघितलंय कोणास गणपतीत बघितलं. ड्युटीवर येतो तू 8ला जातोय ड्युटीला. अरे बिना आंघोळीत जातो. आंघोळ करून येतो म्हणतोस का त्यांना? 8 वाजता जाऊया. 9 8:30 वाजता जाऊया. नदीला जाऊया काय तुमच्या असली सुविधा भारी. ब्लॉग मध्ये भारी म्हणलंय मला आता दुप्पेची मानवी चिवळ्याचा कार्यक्रम चालू आहे. काय नारळात चांगलं. हरभरा भाजत आहे तिथं मस्तपैकी.
भाभी छान ब्लॉग करत जा. कधी मध्ये शिव्या कशाला देता सगळी मेंबर आहेत बघा इथं. कसं बघायचं. काल होळी दहन झाल्यानंतर सगळेजण बाकड्यावर बसून मार्केट यार्डात आम्ही पोहायला जायचा प्लॅन केला. तर कोण विहिरीवर तर कोण नदीवर. तर सगळ्यांच्या सहमतानं नदीवर पोहायला जायचं फायनल झालं. शेवटी आम्ही दुसऱ्या दिवशी सगळ्यांना फोन करून सगळ्यांना गोळा करून सगळे अजून बारके आहेत सगळ्यांना फोन करून उठवायला लागायला लागते. अजून या 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 हाल्या हाल्या करायला लागते. असं करत 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 सगळ्यांना बोलून आम्ही चिंग्या, गुंड्या, रोहन, तर सौरभ, वैभव, मी, जिशान, प्रशांत सगळेजण आम्ही पोहायला निघालेलो आहे. सगळेजण तर निसर्गरम्य वातावरणात मस्त सकाळी इकडं वातावरण बघून असं वाटतं कुठं तर बाहेर आले असं वाटतं. तर सगळेजण हळूहळू येते. तर बघा आमचं पोहून झालेलं आहे. सगळ्यांचा अवतार कसं झालेत. सगळेजण पोहायला आलेले आहेत. आज मस्त पोहून झालेलं आहे. आता निघूया इथून घराकडे. सगळ्यांना आपापल्या कामाला जायचं आहे. आज माझ्या मते सगळ्यांना सुट्टी असेल पण काही लोकांची यात कामं आहेत ते जातील आपापल्या कामाला. तर भेटू पुन्हा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. वर्षानं जाता काय तर कांड करावं म्हणून चिंग्याचा डोक्यावरचा टॉवेल ओढून घेतला. काय तर जाताना त्याला असं हात असं गप बसत नाहीत काहीतरी करू वाटते त्याला असं. आणि अशा तऱ्हेने पुढं निघता दोघांचं जरा टॉवेलवरून वादावाद व्हायची राहिलेली ते पण थोडक्यात राहिली. बाकी काय नाही. म्हणजे ते आमचं असं मस्ती मजाकमध्ये असतं. सिरियसनेस आमच्यात कोणाच्यात नाही आहे. निसर्ग कसं दिसते आजूबाजूला शेती झाडं वगैरे असं बघून एकदम मन मोकळं भारी वाटतं असं. तर भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला परत पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन येतो. फिर मिलेंगे चलते चलते.